नांदेड़ टुडे में आपका स्वागत है। मैं हूं नईम खान। दरगाह, मस्जिद, मदरसा, वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी, वक्फ बोर्ड कानून और अब महाराष्ट्र सरकार की नज़र सीधा गुरुद्वारा की संपत्ति पर नजर आ रही है। महाराष्ट्र राज्य के नांदेड़ के तख्त सचखंड श्री हजूर साहिब के प्रबंधन से जुड़े 70 साल पुराने नांदेड़ सिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर साहिब अधिनियम 1956 को रद्द करने के महाराष्ट्र सरकार के फैसले के बाद नांदेड़ में सिख समुदाय ने भारी विरोध किया है। सिख संस्थाओं ने इस कदम को धार्मिक स्वतंत्रता में सीधा सरकारी हस्तक्षेप माना है। प्रस्तावित नए कानून के तहत 17 सदस्यीय बोर्ड में 12 सदस्यों को सीधा सरकार द्वारा नियमित करने का प्रावधान किया गया है। शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी SGPC का प्रतिनिधि 4 सदस्यों से घटाकर 2 करने की योजना थी। पंज प्यारे तख्त साहिब के जत्थेदार और ग्लोबल सिख काउंसिल ने एक मत होकर इस नए अधिनियम का विरोध किया है। विरोध करने वाले संगठनों का तर्क है कि सिखों के पवित्र धार्मिक स्थलों का प्रबंधन सरकार द्वारा नहीं बल्कि सिख परंपराओं और मर्यादा के अनुसार ही होना चाहिए। इस मामले की गंभीरता से दखल लेकर सैयद मुजीब भाई मित्र मंडल की ओर से नांदेड़ जिलाधिकारी कार्यालय में महाराष्ट्र सरकार के नए कानून लाने के खिलाफ ज्ञापन सौंपा गया। नांदेड़ टुडे को फॉलो करें। पंच प्यारे साहेब यांनी 1956चा जो कायदा आहे तो कायद्यामध्ये कोणताच बदल करू नये या संदर्भामध्ये निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या नंतर मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीनं त्या सिख समाजाच्या पाठीमागे आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मित्रमंडळाचं म्हणणं सुद्धा असंच आहे की त्या कायद्यामध्ये कोणताच बदल करू नये। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आज निवेदन दिलेलं आहे। तेव्हा मी महाराष्ट्र शासनाला मी एवढंच म्हणेल की या भारतीय संविधानानं या प्रत्येक जाती धर्मातील समाजाला त्याचं स्वतंत्र दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्याची समिती त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। तेव्हा मी एवढंच म्हणेल की शासनाने त्या समितीमध्ये ढवळाढवळ करू नये आणि सिख बांधवाच्या जे काही भावना आहेत त्या भावनेचा आदर करावा आणि पुन्हा एकदा मी महाराष्ट्र शासनाला मी अशी विनंती करेल की त्या सिख समाजाच्या भावनेचा कदर करून त्या कायद्यामध्ये कोणताच बदल करू नये आणि मुजीबभाई मित्र मंडळ सदैव सिख समाजाच्या पाठीशी उभा राहील हेच या ठिकाणी बोलतो। जय भीम, जय महाराष्ट्र। मी प्रभू सावंत सय्यद मुजीबभाई मित्र मंडळाचा सल्लागार आज आम्ही RDCना असं निवेदन दिलं की 1956चा जो अजपलनगर गुरुद्वारा बोर्डाचा जो कायदा होता तो कायदा जशाचा तसा राहावा अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना कळवावे अशा प्रकारचं निवेदन दिलं। महाराष्ट्र सरकार आज या ठिकाणी अल्पसंख्याकांचे जेवढे काही तीर्थक्षेत्र असतील अशा ठिकाणी कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी जे या ठिकाणी भाटिया नावाचा जो आयोग नेमला अशा प्रकारचे जे काही त्यांना मॅनेज असणारे जे न्यायाधीश असतात असेच न्यायाधीश ते समितीवर नेमतात आणि ते न्यायाधीश त्यांच्या फेरीवर अशा प्रकारचा निर्णय देतात आणि इनडायरेक्टली या ठिकाणी संपूर्ण जगातून या गुरुद्वारा बोर्डाला एक तीर्थस्थान अशा प्रकारचं नावलौकिक असल्यामुळं या ठिकाणी पूर्ण जगातील शीख अनुयायी हे सगळ्या हाताने मदत करतात आणि त्या भाटिया कमिशननं या ठिकाणी जे उत्पन्न होत आहे भरमसाठ प्रमाणातलं हे उत्पन्न शीख समाजाच्या विकासासाठी गुरुद्वाराच्या डागडुजीसाठी आणि उन्नतीसाठी आहे। हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा पैसा येणारा जो पैसा आहे तो पैसा इनडायरेक्ट सरकारने आपल्या ताब्यात घेण्याचा कट या ठिकाणी मांडला आणि ते जेव्हा या ठिकाणी शासनाच्या हातात जेव्हा गुरुद्वारा जाणार आहे त्यावेळेस त्या गुरुद्वाराचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य नष्ट होणार आहे आणि शीखांच्या भावना दुखणार आहेत आणि शीख हा जनसमुदाय भारतामध्ये अल्पसंख्याक आहे आणि म्हणून अल्पसंख्याकांना या ठिकाणी इनडायरेक्टली त्यांच्या जे धार्मिक भावना आहे त्या दाबण्याचा प्रयत्न होईल आणि गुरुद्वाराचं जे पावित्र्य आहे जे शीख समाज या ठिकाणच्या तीर्थक्षेत्राला जागतिक तीर्थक्षेत्र आहे गुरुग्रंथाचं तर त्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य या ठिकाणी लोप पावणार आहे आणि म्हणून मुजीबभाई मित्र मंडळ हे गेल्या
मुजीबाई 35 वर्षापासून सामाजिक जे काही लोकांचे प्रश्न असतील अशा प्रकारचा प्रश्न घेऊन साहेब मुजीबाई गेल्या 35 वर्षापासून काम करतात आणि आजही हा होणारा अन्याय शिखांवर आहे, म्हणजे अल्पसंख्याकांवर आहे. आणि म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी गुरुद्वाराचं पावित्र्य टिकलं पाहिजे आणि 1956चा जो कायदा आहे तो कायदा जशाच तसा ठेवा अशा प्रकारचा या ठिकाणी मुजीबाई मित्र मंडळाचं म्हणणं आहे. आम्ही सरकारच्या ह्या वाटचालीचा निषेध करतो आणि मुजीबाई मित्र मंडळ संपूर्ण शीख समाजाच्या पाठीशी सदैव राहील अशा प्रकारचं वचन हे जर नाही झालं तर या ठिकाणी मुजीबाई मित्र मंडळाच्या वतीने तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देऊन मी माझे शब्द संपवतो. मुजीबाई मित्र मंडळाचा सहसचिव आज आम्ही मुजीबाई मित्र मंडळाच्या वतीने आरडीसीला निवेदन दिलं. मुळामध्ये मला या ठिकाणी या शासनाला एक प्रश्न विचारायचा आहे, हे महाराष्ट्र शासन लोकशाहीला मानणारे हे शासन आहे का? जर हे लोकशाहीला मानणारे शासन असेल तर सर्व धर्म समभाव या भावना ठेवून या ठिकाणी काम करावं लागतं. आज ज्या गुरुद्वारा बोर्डामध्ये हे शासन हस्तक्षेप करत आहे, 1956चा जे कायदा बोर्डाचा आहे ते आम्ही मोडीत काढून या ठिकाणी शीख समुदायाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करत आहे. या भावना दुखवण्याचे दुःख अल्पसंख्याक बांधवासोबत आम्हा मित्रमंडळा सुद्धा आहे. म्हणून शीख समुदायाच्या पाठीशी हे सय्यद मुजीबाई मित्र मंडळ खंबीरपणे उभा आहे आणि येणाऱ्या काळात उभा राहील. आणि या ठिकाणी शासनाला असा इशारा देतो, या समुदायाच्या भावना दुखत जाऊन पुढे याचे वातावरण उग्र स्वरूपात झाले तर आम्ही मित्रमंडळाच्या वतीने तीव्र असं आंदोलन छेडू आणि शासनाला याचा प्रश्न विचारू एवढं बोलतो थांबतो. मित्रमंडळाचं निवेदन देण्यात आलेलं आहे, काय सांगता? महाराष्ट्र सरकारने अल्पसंख्याक संविधान विरुद्ध जे आंदोलन छेडले त्यातील मध्ये एक भाग म्हणून गुरुद्वारा सचखंड बोर्ड 1956चा जो कायदा आहे त्याला खारिज करून 2026चा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता घेतली आणि पुढच्या अधिवेशनाला ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील आहेत. याबद्दल आमच्या शीख समाजाची माननीय जथेदाराची पंचायत साहेबांची सर्वांची व्यापक अशी बैठक झाली. त्यामध्ये जथेदार बाबा संत बाबा कुलवंत सिंगजी आणि पंच प्यारे साहेबांनी सर्व ऐकून घेऊन आम्हाला स्पष्ट आदेश दिले की 1956चा कायदा सर्व मान्य सर्व संपन्न असा आहे, यामध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही आणि नवीन कायदा आम्हाला मान्य नाही. हाच कायदा जसाचा तसाच राहा आणि शीख समाज वर्ल्ड मध्ये पसरलेला असून सचखंड हजूर साहेब साठी दर्शनासाठी येत असून त्याच्या तुम्ही कृपया करून व्यापारीकरण करू नका असे बाबाजीने स्पष्ट सांगितले. आणि आज आम्ही धन्यवाद करतो मुजीबाई मित्र मंडळाच्या वतीने जे अल्पसंख्याक शीख समाजाला त्यांनी सहकार्य करून सपोर्ट देऊन माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आरडीसीच्या मार्फत ते सांगितले आहे त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल. आम्ही पुढील सूचना असं देतो की जर कायदा तुम्ही जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न कराल, जे परिणाम होतील नांदेडची किंवा महाराष्ट्राची देशामध्ये त्याची सर्वश्री जिम्मेदारी आणि सर्वश्री मान्य जे राहील महाराष्ट्र शासनाची दखल घ्यावी हे आम्हाला नोंद करून आम्ही सर्वांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपण उभं आहोत. मुजीबाई मित्र मंडळ तर्फे एक सामाजिक सद्भाव आणि जागरूकता म्हणून आपले हक्क आणि अधिकार म्हणून नागरिकांसाठी या ठिकाणी एक मोठी मागणी प्रस्तुत करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने ज्या प्रकारे नांदेडची सर्वोच्च धार्मिक संस्था गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड या संस्थेचा प्रचलित 1956 कायदा बरखास्त करून नवीन प्रस्तावित कायदा सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2026 लादण्याचा प्रयत्न केला, त्याला विरोधात मुजीबाई मित्र मंडळच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ते केलेला आहे. मी सर्वांच्या शीख समाजातर्फे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. मुळात धार्मिक संस्था आणि अल्पसंख्याकांची धार्मिक संस्था यांना संविधानाने अधिकार दिलेले आहे. कलम आर्टिकल 25 to 28 मध्ये अल्पसंख्याकांना त्यांचे धार्मिक संस्थांचे संचालन करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु मागील काही दिवसापासून आपण पाहतात
की अल्पसंख्याक संस्थांमध्ये सरळ सरळ शासन हस्तक्षेप करत आहेत आणि जे मूलभूत अधिकार आहे अल्पसंख्याकाचे त्याच्यावर गदा आणत आहे. तसंच नांदेडच्या बाबतीत झालेलं आहे. नांदेडच्या संस्थेचे कायदे हे महाराष्ट्र स्थापना पूर्वीचे आहे आणि याच्यात अमेंडमेंट करण्याचे किंवा त्याला बदल करण्याचे शासनाला अधिकार नाही. कारण संस्था नांदेडची असल्यामुळे जे काही अमेंडमेंट करायचे असतील त्याची जबाबदारी गुरुद्वारा बोर्ड कार्यालयाची आहे. ते तशी व्यवस्था आहे. परंतु कोणताही MLA उठतो, आमदार उठतो आणि ते गुरुद्वारा संस्थेचे अमेंडमेंट करण्यासाठी तो प्रस्ताव ठेवतो. हे चुकीचं आहे. हे फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांनी लक्षात घ्यावे की त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते संभ्रमात आणत आहे. हे निजामकालीन कायदा म्हणत आहेत, परंतु निजामाची राजवट 1949 मध्ये संपुष्टात आली आणि हैदराबाद स्टेट भारतामध्ये स्वातंत्र्य विलय झाला आणि स्वातंत्र्य देशात त्याचा विलय झालेला आहे. तुम्ही आज निजामकडे वक्र दृष्टीने पाहतो आहे, परंतु त्यापूर्वीचा इतिहास पहा. हे मराठवाड्याचा भाग निजाम हैदराबाद स्टेट मध्ये होता आणि 56 मध्ये स्वातंत्र्य भारतात हा कायदा झालेला आहे. तर त्या कायद्याबद्दल आकसबुद्धी ठेवणे ही एक सर्वात मोठी चूक मी समजतो आणि शासनाने निष्पक्षता बाळगावी. नांदेडच्या शीख समाजाला न्यायाची गरज आहे. हा समाज झगडणारा आहे, लढणारा आहे, परंतु सध्या आमची न्यायालयीन आणि शांततापूर्वक ही मागणी आहे. आजच्या अधिवेशनात हा कायदा येऊ नये किंवा हा विषय येऊ नये. आमचा 1956चा कायदा तोच कायदा प्रभावी ठेवावा अशी विनंती करतो. आणि शेवटी मी मुजीबाई आणि मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मुझे थोड़ा इधर महाराष्ट्र की जो मौजूदा सरकार है, जो सरकार है वो आए दिन की नजर है. जैसे कि हाल ही में कई मदरसों को गिराया, अवैध बोल के गिराया, कई दरगाहों को गिराया. आपको सीधा गुरुद्वार पे उनकी नजर है, आपको क्या लगता है? महाराष्ट्र में और देश में भी अल्पसंख्यक समाज को टारगेट किया जा रहा है. अल्पसंख्यक वर्ग को, ये 6 मुख्य अल्पसंख्यक है देश में, उनको संविधान की धारा 25 से 28 तक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान दिया है, भारत को इतना अच्छा संविधान दिया है कि अल्पसंख्यकों के अधिकार सुरक्षित रखे थे उसके अंदर. लेकिन अब देखा जा रहा है कि हर एक संस्था के नाम परिवर्तन करने की कोशिश की जा रही है, उनके कानून परिवर्तन करने की कोशिश की जा रही है. जिसका उदाहरण आप नांदेड़ में आके देख सकते हैं. महाराष्ट्र के नांदेड़ में एक सर्वोच्च धार्मिक संस्था बोल के तखत सचखंड श्री हजूर अख्तर नगर साहेब बोर्ड, ये 1956 में रजिस्टर्ड हुआ था. उस समय हैदराबाद स्टेट था. लेकिन एक संभ्रम फैलाया जा रहा है लोगों में कि निजाम ने कानून बनाया हुआ है. निजाम ने कभी भी गुरुद्वारा के कानून में हस्तक्षेप नहीं किया है और उन्होंने सिख समाज को यहाँ पे फ्रीडम दिया था काम करने का. उनके सब संस्थाएं काम करती थी. सन 1948 में सैन्य कार्रवाई हुई हैदराबाद स्टेट के खिलाफ सरदार वल्लभ भाई पटेल के आदेश पर, और उसके बाद में निजाम ने अपनी सेना पीछे ली. उन्होंने स्वतंत्र भारत में विलय की घोषणा की. 1949 में ये स्टेट हैदराबाद स्टेट कहलाया और स्वतंत्र भारत का हिस्सा कहलाया. उसके बावजूद भी आज हमें कहा जाता है कि 1956 का जो कायदा है वो निजाम ने बनाया गया. ये एक बहुत बड़ी गलतफहमी, संभ्रम फैलाया जा रहा है और 2 धर्मों के बीच में द्वेष भी फैलाया जा रहा है. ये जो होना नहीं चाहिए. गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड का कानून सक्षम कानून है, मजबूत कानून है, जिसमें पंजाब, मध्य प्रदेश, तेलंगाना, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार के 2 MP इनको प्रतिनिधित्व दिया गया है. उसके बावजूद कहा जा रहा है कि स्टेट के हद तक अधिनियम बनाया जाएगा. पिछले 6-7 सालों में जितने संस्थाओं के कानून अधिनियम में परिवर्तित किए गए हैं, वहां पर क्या हाल है आप देखिए. वहां ऑडिट कराइए कि वहां क्या हाल है. और ये एक तखत का स्थान है, एक धर्मपीठ है. आप यहाँ पर हमारी मर्यादा में हस्तक्षेप नहीं कर सकते. ये सिखों का स्वातंत्र है. सिखों को स्वातंत्र दे, मैं ऐसी मांग करूंगा. जो अधिवेशन में प्रस्ताव लाया गया है नए अधिवेशन का, उसका हम विरोध करते हैं और निषेध भी करते हैं. इस तरह का अगर प्रस्ताव लाने का सरकार को कोई अधिकार नहीं है. नांदेड़ की संस्था होने के कारण सारे अमेंडमेंट के अधिकार नांदेड़ के गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड के ऑफिस को है और यहाँ के हजूरी साध संगत को है. जो भी निर्णय लेंगे, जैसी भी संस्था का संचालन होगा, नांदेड़ में डिसीजन लिया जाएगा. अगर इसमें अमेंडमेंट की गुंजाइश होगी तो 1956 के एक्ट पर ही हम विचार करेंगे. ये हमारा निर्णय है. और यह आज मुझे भाई मित्र मंडल ने
बहुत ही सराहनीय कार्य किया है। आज उन्होंने सवाल और एक ये था कि अभी अल्पसंख्यक महाराष्ट्र में सिख समाज की लोक संख्या 3 लाख से थोड़ी सी ज्यादा है, उससे ज्यादा नहीं है। तो यहाँ हमारा विधायक चुनकर आना नामुमकिन है। कुछ साल पहले तक कांग्रेस की सरकार में चरणजीत सिंह सप्रा विधायक थे, भारतीय जनता पार्टी में मुलुंड से तारा सिंह जी थे, ये 2 एमएलए थे। लेकिन इस समय नग्न अवस्था है कि हमारा कोई सदस्य वहां नहीं है। अल्पसंख्यक समाज के भी, जैसा मुस्लिम समाज है, बौद्ध समाज है, जैन समाज है, इनके भी प्रतिनिधि बहुत कम है। इसलिए मेरा आरोप है कि इन समुदायों पे लगातार सरकार जो है अत्याचार कर रही है और अन्याय कर रही है, और इनके हिस्सेदारी बनती है प्रशासन के अंदर या जो विकास के अंदर हिस्सेदारी बनती है, वो हिस्सेदारी से इसको वंचित रखा जा रहा है। धीरे धीरे सारी जो संस्थान है, चाहे मुस्लिम समाज के हो, बौद्ध समाज के हो, सिख समाज के हो, जैन समाज के हो, वो धीरे धीरे वो अपनी ओर कर रहे हैं। नानी का इतना बड़ा कानून है, राष्ट्रीय स्तर का कानून है बोर्ड का, उसको घटाकर स्टेट के लेवल का बनाया जा रहा है, जो गलत है और एक अन्याय मानता हूँ।